तर दुसरीकडे मतदानाची वेळ संपली तरी देखील नाशिक आणि घाटकोपरमध्ये मतदानासाठी मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। नाशिकमध्ये मतदान केंद्राचे गेट हे बंद करण्यात आले, त्यामुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचं मतदान होणार असल्याचं निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र अजूनही अनेक ठिकाणी रांगा पाहायला मिळतात। आपण दोन दृश्य बघतो, एक नाशिकमधलं दृश्य आहे आणि तर एक मुंबईतील घाटकोपर भागातील आहे। 3 बजे से आए बाबा, नंबर लगाता टाइम हो गया, पैर दुख रहे हमारे। क्या आप तुम्ही किती वेळापासून उभे आहात? मला 3 3:30ची आलेली, आता 6 वाजत आलेले, केव्हाचे उभे, अजून लाईन तर अजून झालेलीच आहे। 3 तासापासून उभे, हां 3 तासापासून उभे। इतका वेळ लागतो? गर्दी किती आहे, गर्दीमुळे एवढी अडचण आहे। मध्ये त्याच्यामध्ये लेडीज पण मध्ये घुसताय। आता इतक्या तासापासून उभा आहेत, मतदानाचा हक्क बजवायचा आहे। हो, बजवायचा आहे ना। ताई, तुम्हाला किती वेळ झाला? 2 तास झाले सर, 2 तासापासून उभे आम्ही तर। ताई, तुम्हाला किती वेळ झाला आहे रांगेमध्ये? 2 तास झाले आम्हाला येऊन, अजून मतदान करायचंच आहे, किती लागलं तर वेळ करायचंच आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्यामुळे नाशिकच्या मतदानाची टक्केवारी वाढतीये की घटतीये हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।